श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत भक्तांच्या कल्याणासाठी लीला करणारे स्वामी महाराज. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकल्याने सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आपल्या भक्तांसाठी कुठेही प्रगट होत असत. जगाच्या कल्याणासाठीच त्यांचा अवतार होता. आपल्या परमभक्तावर त्यांचे नेहमी लक्ष असे. तो कुठे चुकत असेल तर त्याला सुधारण्यासाठी स्वामी नाना प्रकारच्या लीला करून त्याचे काय चुकते हे दाखवून देत असत. श्री स्वामींचा निस्सीम भक्त होण्यास आपल्या सर्व वासना नष्ट करून शरीर सुखांना तिलांजली द्यावी लागते. निष्काम भक्ती व कर्म स्वामींना प्रिय होते. असाच भक्त स्वामींचे प्रेम मिळवू शकतो. त्रिकालज्ञानी, अंतर्ज्ञानी स्वामींपासून तुम्ही काहीही लपवू शकत नाही. आपला भक्त कितीही लांब असला तरी त्याच्याकडे स्वामींची नजर असे. त्याच्या मनातील भावना, वासना स्वामी ओळखत होते. भक्ताचे हित पाहून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी अनेक प्रकारचे चमत्कार ते करीत असत. अनेक भक्तांना स्वप्नात दृष्टांत देऊन त्याचे हितही स्वामींनी केलेले आपणास दिसते. आपल्या परमभक्तावर रागावले असल्यास स्वामी शिव्याही देत असत. तर कधी शब्दांचा मार तर कधी अबोला धरून स्वामींनी त्या भक्तांना सन्मार्गाला लावलेले आहे. असेच अक्कलकोटला एक अग्निहोत्री म्हणून वृद्ध गृहस्थ होते. ते महाराजांचे निस्सीम भक्त असून मोठे सत्वशील होते. महाराजांच्या नित्य दर्शनाला ते जात असत. महाराजांचेही त्यांच्यावर प्रेम होते. ते कधीही दर्शनाला जाऊन महाराजांच्या चरणी मस्तक ठेवीत असत. मग भले महाराज रागवलेले असले तरी त्यांना येण्यास बंदी नसे. शिवाय त्यांची कधी तपकिरीची डबी श्री समर्थांसमोर धरली तरी स्वामी तपकिरही ओढत असत. बुवांकडे अग्निहोत्र असून नित्य कोरान्न मानून ते आपला निर्वाह करीत. अशा प्रकारे पुष्कळ दिवस त्यांचा दर्शनाचा क्रम चालू होता. महाराजांपुढे पेढे, बर्फीचा प्रसाद कोणी ठेवला तर महाराज तो सर्व मुलांना वाटून टाकीत. मात्र या बुवांना कधी देत नसत. एक दिवस बुवांना त्या प्रसादाचा मोह झाला. काय करावे? महाराजांनी आपणास ताडभर पेढे बर्फी दिली तर आपण तृप्त होऊ असा विचार त्यांच्या मनात आला. महाराजांना हे तात्काळ समजले. तेव्हापासून अग्निहोत्री बुवांचे दर्शन बंद झाले. जेव्हा ते दर्शनाला येत तेव्हा महाराज झोपलेले असत. कित्येक महिने असेच चालू होते. महाराज निद्रिस्त असताना उठण्याची वाट पाहावी तर महाराज निजले असता
नाना शिव्या देत असत. बुवा अस्वस्थ होऊन विचार करू लागले की इतके महाराजांचे आपल्यावर प्रेम होते, मग आपणास दर्शनबंदी का झाली? आपणाकडून काय गुन्हा झाला असा विचार करीत असता आपणास झालेली पेढे बर्फी खाण्याची वासना त्यांना आठवली व त्या दिवसापासून हे दर्शन बंद झाले हे त्यांच्या लक्षात आले. महाराजांची स्वारी एकदा खास बागेत होती. बुवा अग्निकुंडात जाळण्यास लागणारे शेणाचे गोळे करावयास बागेत गेले होते. तेव्हा सुद्धा महाराज निजलेलेच होते. त्यांना त्यांचे दर्शन झाले नाही म्हणून पश्चाताप होऊन त्यांनी हातातील शेण तोंडात घातले व म्हणाले, महाराज, आजपासून मी पेढे बर्फी खावेसे वाटले तर शेण खाईल. आपण कृपा करून मला पूर्ववत दर्शन देऊन आपले प्रेम कायम ठेवावे. महाराजांनी डोळे उघडले व आपल्या परमप्रिय भक्तास दर्शन दिले. तेव्हा अग्निहोत्री हात जोडून म्हणाले, स्वामी, तुमच्याजवळ मी बर्फी मागितली, ही माझी चूक झाली. असे म्हणताच महाराज जोराने हसू लागले. त्या दिवसापासून अग्निहोत्री परत नियमाने महाराजांच्या दर्शनास जाऊ लागले. आपल्या भक्तांच्या मनात उत्पन्न झालेली वासना महाराज कशी नष्ट करतात व निष्काम भक्तीच महाराजांना कशी प्रिय आहे हे त्यांनी दाखवून दिले. भक्त सात्विक, सरळ मनाचा, सत्यवादी व मोहास दूर ठेवणारा असावा, तरच तो महाराजांना प्रिय होतो व महाराज त्याच्यावर कृपाहस्त धरतात. षडरी पुन्हा दूर केल्याशिवाय भक्ती मार्गाची वाट सापडत नसते. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.